चोरी कुणी पकडू शकणार नाही असं मतचोरी करणाऱ्यांना वाटलं होतं, पण चोरासकट मतचोरी पकडली गेली. उद्धव ठाकरेंची टीका. तर ठाकरेंच्या शिवसेनेचा मुंबईमध्ये 27 तारखेला मेळावा. महायुतीचा ॲटम बॉम्ब सर्वांचं काम तमाम करेल. पराभव दिसल्यानं निवडणुका लवकर घ्या म्हणणाऱ्यांकडून निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी. उपमुख्यमंत्री शिंदेंची विरोधकांवर टीका. पुण्यामध्ये महायुतीमध्ये आणखीन एक भाजप खासदार मेधा कुलकर्णींच्या विरोधात राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे आक्रमक. कुलकर्णींवर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी. शनिवार वाड्यामध्ये नमाज पठण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल. अज्ञात महिलांच्या विरोधात विश्रामबाग पोलिसात गुन्हा. मेधा कुलकर्णींसह हिंदू संघटनांनी काल केलं होतं आंदोलन. पुणे जैन बोर्डिंग जमीन व्यवहाराला स्थगिती. धर्मादाय आयुक्तांचे आदेश. एका LLP कंपनीनं बोर्डिंगची 3000 कोटींची जागा 230 कोटींना हडपल्याचा आरोप. धर्मादाय आयुक्तांना स्थगिती देण्याचा अधिकार काय? त्यांच्या संगनमतानं व्यवहार झालाय. मोहोळांसह सर्वांवर गुन्हा दाखल करा. रवींद्र धंगेकरांची मागणी. अतिवृष्टीग्रस्तांना मदतीसाठी सरकारकडून आणखी 648 कोटींचा निधी मंजूर. राज्यातील 23 जिल्ह्यांमध्ये निधी वितरित करण्यास मान्यता. नुकसानग्रस्तांना मोठा दिलासा. पंतप्रधान मोदींकडून जवानांसोबत दिवाळी साजरी. पंतप्रधान मोदींकडून INS विक्रांतला ही भेट. तर मोदींनी राष्ट्रपती मुर्मूंची भेट घेत दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. देशभरासह महाराष्ट्रामध्ये दिवाळीचा मोठा उत्साह. नव्या वर्षाचा नवा संकल्प करत चैतन्यमय वातावरणामध्ये दिवाळी साजरी. दिव्यांच्या प्रकाशामध्ये आसमंत उजळून निघाला. येत्या काही दिवसात सोनं चांदी आणखी महागण्याची शक्यता. 2024 मध्ये सोनं 1,60,000चा टप्पा गाठणार तज्ज्ञांचा अंदाज. तर चांदी तब्बल 2,40,000वर पोहोचण्याचा अंदाज.